तर मी डिप्लोमाला असताना माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्स होता. तर एकीचं काल लग्न होतं. तर मी आणि माझी दुसरी बेस्ट फ्रेंड धांदरफळ कवठेला लग्नाला गेलो होतो. आणि मला असं वाटलं की इथे मला कोणी ओळखणार नाही, ना माझे रिलेटिव्ह आहे ना माझे फ्रेंड्स आहे. तर कॉलेजचे कोणी आलं असेल तरच ओळखेल, बाकी कोणी ओळखणार नाही. आणि तसंच झालं, कोणी ओळखलं नाही. नंतरून आम्ही दोघे एका कोपऱ्याला उभे होतो आणि जी माझी बेस्ट फ्रेंड होती दुसरी, तिचे चुलत दाजी, म्हणजे तो आमचा सिनियर होता. तर आम्ही फक्त एकमेकांना बघितलं असणार वगैरे माहित नाही, म्हणजे त्याने मला बघितलं असणार किंवा काय. तर त्याने असा हात केला. तर मला असं वाटलं की हिचे दाजी लागताय, तर हिला बोलवलं असणार आहे. तर ती गेली तिकडे, त्याने पुन्हा असं केलं. तर मी गेले तिथे आणि मी म्हणलं मला वाटलं नव्हतं की तू मला ओळखशील. तर तो म्हणे तुला कसं नाही ओळखणार, तुझ्या रील्स आम्ही छत्तीसगडमध्ये पाहतो, तर छान रील्स बनवते. आणि मला म्हणत होता की आपलं पण इथे काहीतरी घे रील्स. म्हटलं इथे काय बनवू मी आता लग्नामध्ये. आणि मग एवढंच नाही, तर जेव्हा जाताना मी म्हणजे जायला निघालो, तेव्हा जी नवरीची बहिणी होती ना, तर ती माझ्या बेस्ट फ्रेंडला म्हटली तुम्हाला कुठे जायचंय. तर ती बोलली की मला ABC गावाला जायचंय आणि XYZ गावाला जायचंय. तर ती म्हणे हिचं माहितीये. तर मी असं सरप्राईज होऊन बघितलं की कसं माहितीये तुम्हाला मला कुठे जायचंय. तर ते म्हणे तुझ्या रील्स आम्ही पाहतो. तर मी आणि माझे बेस्ट फ्रेंड्स खूप हसलो यावर आणि भारी वाटलं मला की बाबा ती मला म्हणली की रुपाली तुझे 2 फॅन्स तर भेटले तुला लग्नामध्ये, तर आता तू फेमस होते. तर ती फिलिंग एवढी भारी होती ना, ती गेटिंग रिकॉग्नाइज्ड वाली, तर खूप भारी वाटत होतं. तर हळूहळू लोक तर ओळखताय मला. तर तुम्ही जर माझे व्हिडिओज रील्स पाहत असाल तर तुम्ही बघा, तुमच्या फ्रेंड्स लोकांनाही शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा आणि होऊ द्या मला जरा थोडंसं फेमस.